तर भावांना मी तुमचं आर्य शेटचे काल आहे ना प्रदोष होता म्हणून आपण आहे तर कलेक्शनला गेलो म्हणून रात्री 12 वाजता आंघोळ केली. आता जिमला जायला थोडंसं 15-1 मिनटं लेट झाली. जिमला जाऊन असं बॅक ट्राय किंवा मग चेस्ट बाहेर आहे ते तुम्हाला पण दाखवतो आणि भेटतो तुम्हाला पुढे. फायनली आपल्या जिमचं रेनोव्हेशन झालेलं आहे पूर्ण. आता कशी वाटते आपली नवीन जिम रेनोव्हेटेड? बोल काही. ए टाइम ली रे. आहे ना जॉगिंग ट्रॅकवर गेलो होतो. 800 मीटरचा जॉगिंग ट्रॅक आहे. चक्कर मारला तिथं जॉगिंग केली आणि स्टार्टिंगला 301 मीटरची स्प्रिंट घेतली आणि आता घरी चाललो आहे. टाईम कमी होता म्हणून मी व्हिडिओ नाही काढू शकलो. काही मध्ये आवरून घेतलं. आता घरी चाललेलं आहे. आंघोळ वगैरे करून रंग वगैरे नीट काढावं लागेल. कारण कपालेश्वरचा अजून म्हणजे रात्री 12 वाजता आंघोळ केली म्हणून थोडं काही लक्ष दिलं नाही. पण आता नीट कलर वगैरे काढून मग आपल्या ट्युशनला निघायचं. ट्युशनला जाऊया. चला गाईज मी भेटतो तुम्हाला पुढे. आमचं आहे ना कस्टम चालू होतं आणि भाऊनी एक डायलॉग मारला पाहिजे कस्टम झालं एकदम मला क्लास भेटला. संध्याकाळचे 6 वाजले. मी झोपेल होतो. झोपेतून उठलो आणि मम्मीला विचारलं मी काय बनवते. मम्मी बोलली डाळ भात आणि गोड पुऱ्या. मम्मीला मी विचारलं आज होळी तर पुरणपोळी खावर नेऊन होते. तर मम्मी माझी एवढी आळशी आहे की म्हणे आजी उद्या मांडे पाठवणार आहे म्हणून तिने पुरणपोळ्याच बनवलं नाही. मी त्याच्यावर मारलं मम्मी स्वतः. मम्मीला बोललो मला खायचं आहे. मम्मी काय डिसिजन आहे तुझं? मम्मी काय डिसिजन आहे? पुरणपोळी पुढच्या वेळेस तुम्हाला सांगायचं ना. मग पुरणपोळी खायची आहे. माझी चुकी आहे का? सणाच्या दिवशी पुरणपोळी बनली पाहिजे का नाही? पुढच्या वेळेस तुला तू पुरणपोळी. महाराष्ट्रात कशाला राहते? नाही मांडे पुरणपोळ्यापेक्षा मांडे जास्त करायचे. नाही पुरणपोळी इज मॅन्डेटरी. आता आहे ना 5-10 मिनिटात मी पण खाली चाललोय. ते होळीचं सगळं सामान आणून झालेलं आहे. होळी कसायला जायचं आपल्याला. मी तुम्हाला दाखवतो कसं काय करता. चला भेटतो तुम्हाला पुढे. आलेलो खाली 7 वाजले. आपण चाललो होळी वगैरे सजवायला. काहीतरी साधूला बोलली होती. हाय गुड मॉर्निंग. गवऱ्या लावायचं काम चालू आहे. एवढ्या गवऱ्या आहे. इकडं पण ठेवलेलं आहे. गवऱ्या लावल्यानंतर मी अजून खूप काय करायचं. अजून सजवायचं वगैरे पण आहे. चला गाडी होळी बनवल्यानंतर तुम्हाला भेटतो. होळी आहे ना पूर्ण रचून झालेली आणि आता विटा घ्यायला आलोय. लहान पोरं घेऊन आले. 4-4च घ्या रे सगळ्यांनी. जास्त नको ठेवू. किती विटा ठेवूया. विटा घेऊन गेल्यानंतर मग तिथे ते पण लावू. साडी वगैरे गेलेलं आहे तिथे. पूर्ण सजवून तुम्हाला दाखवतो मी एक लास्ट लुक कसा राहतो. गाईज होळी बनवून झालेली आहे बघा तुम्ही. आता थोड्याच वेळात आपण पूजा वगैरे करून होळी पेटवूया. काहीच होळी पेटवलं चालली. होळी पेटवणं सुरू झालेलं आहे. होळी पेटवून झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही. आता ती हळूहळू तिची पेटून जाईल. पूर्ण पूजा वगैरे करता. आता निवद वगैरे दाखवू राहिले बाकी सगळे तिकडे थांबलेले.
काहीच बटाटा टाकलेला आहे माझी. ते बघा आरकेशच्या हातात. त्यांना बटाटा टाकता येत नाही. बटाटा काढायची प्रोसेस चालू आहे. चटके बसले पण काकांना. पण काका म्हणून मी तो प्लॅस्टिकचा आहे ना तर ठेवला होता. काका गेलेले बटाटा काढायला आता. काढलेला आहे बटाटा. ये बटाटा बाहेर आ गया है. हा दाल बाटी घ्या. डाळ वाटी सारखा काय. सोला वन मोर ट्राय बटाटा. काढा मधून शिजलाय तो चांगला. बटाटा काढलेला आता मस्त खाऊया. हो सगळ्यांसाठी आला पाहिजे ना. हॅपी बर्थडे टू यू. काळा वाट साल्ट काढलं पाहिजे होतं पहिले. काढायला पाहिलं तुम्ही. आपल्याला सुटला का काय गर्दी होत. भाई आता बटाटा खाऊया मस्त. याचे पण 2 भाग. ए थांब आर्य ना त्याचे पण 2 भाग. एवढे कुठे हे खाऊ ना आता. कोण खाणार आहे इथं. बाबा काही जण नाही खायचे. हा काही जण म्हणतील आम्ही आता जेवण आलोय आणि मीठ टाकायचं का. गाईच इरफान काका मस्त बटाटा खाता आता. आता आम्ही बटाटा होळीमध्ये टाकला होता कच्चा बटाटा. तो अतिशय सुंदरपणे भाजून निघालेला आहे. व मी पंकज भाऊ अमोल नागरे आमचे झिंगू म्हणजे उर्फ वैभव देशमुख आम्ही अतिशय आनंदाने हा बटाटा खात आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. गट करा. आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण चाललो कपालेश्वरच्या कारण आज सोमवार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता कपालेश्वरला जाऊन भेटतोय तुम्हाला. तर काहीच कपालेश्वरला पोहोचलेलो आहे. होळीची हार्दिक शुभेच्छा. बरंच चालू केलं बरं म्हणजे चालूच आहे vlog. बता रहे हमें इसको. कुछ भी बोलता है. काहीच दर्शन घेऊन टाक. शार्दी झाली खाली आलेलं आता चाललोय घरी. अबे भाई क्या बोलते क्या बोलता माम. जय श्री महाकाल. चल द्वारका घूम के आते. चलो चलो रिकम टेकडे भेटा है. ऑलवेज रेडी भाई. काही काहीच तिकडं होळी पण बघून काय कुंभासाठी. त्याला काहीच आहे बघू. थांब ना चप्पल घालू. काही आरती वगैरे झाली आपण ते पण गेले घरी आणि मी पण चाललो आता घरी. आता बघू शकता पण जाऊ घरी. इथून घरी जाऊ. नाही गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबणं विसरू नका. तर तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये आणि परत एकदा तुम्हाला होळीच्या खूप शुभेच्छा. बाय बाय गाईस.